मुरबाड विधानसभा मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली असून ग्रामीण भागात आमदार किसन कथोरे यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे। नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये डोंगरनावे जिल्हा परिषद, साजई, खंदारे, भुवन, नडई इत्यादी गावांमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रचारादरम्यान आमदार किसन कथोरे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। त्यांनी आपल्या भाषणात म्हटलंय की आज आम्ही मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावाला तंटामुक्त केलेला आहे आणि त्यामुळेच महिलांचा आणि सर्वसामान्य जनतेचा आमच्यावर विश्वास वाढला आहे आणि त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असून आम्ही चौकार नव्हे तर विजयाचा षटकार मारणार आहोत। प्रचारात समोरच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या पद्धतीवर त्यांनी टीका केली। आज काही उमेदवार रस्त्यांवरील झाडांवर विठू माऊलींची पोस्टर्स लावताना दिसत आहेत। देवाच्या नावाचा वापर करून प्रचार करणे हे आमच्या दृष्टीने अनुचित आहे। हे आमचे दैवत असून याचा अनादर आम्ही सहन करणार नाही आणि यामुळे नागरिकांनी आता एकच मंत्र म्हणायचा आहे, रामकृष्ण हरी यांना आता पाठवा घरी। खरं म्हणजे पांडुरंगाचा आदर सगळ्यांनी जनतेने करतात। आमचं दैवत आहे ते, त्या दैवताला इथं आणून खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये आणून त्या दैवताचा अवमान करतात। हे यांच्या हातात आता काही राहिलं नाही। रामकृष्ण हरी यांना पाठवा घरी ही परिस्थिती त्यांची होईल आणि त्यामुळं रामकृष्ण हरी कितीही बोललं तरी त्यांना घरीच बसायची पाळी येईल आणि इथं निश्चितपणे विजय युतीच्या उमेदवाराचा। मुरबाड मतदारसंघात फिरताना आपल्याला कसा प्रतिसाद लाभला? मी मुरबाड मतदारसंघात फिरतोय त्या टायमाला फक्त लोकांच्या मनात एकच भावना आहे, माझं मुरबाड भांडणांच्यापासून मुक्त, विकासाच्या बाबतीत वेगळी दृष्टिक्षेप, या सगळ्या बाबतीमध्ये आज महिलांचा प्रतिसाद जर पाहिला तर महिला अति जोरात कामाला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे वातावरणच बदलून गेलेलं आहे। पूर्वीचं त्यांची जी हुकुमशाही होती ती जनतेने झुडकारले आणि पुन्हा त्यांना संधी नाही। प्रचारामध्ये हवा भरलेली दिसत आहे, ती हवा काय सांगेल? कसं असते, हवा जोपर्यंत आपण भरतो ना तोपर्यंत ती असते लीक होत चालली। 20 तारखेला एकदम भुईसा पडली। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।